लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकाराने प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे आपलं अर्ज भरण्याचा। मला असं वाटतं अहिल्यानगरमध्ये बारामतीपेक्षा बरी परिस्थिती दिसते। आपले तरी 7 अर्ज आहेत बारामतीमध्ये। स्वर्गीय दादांसारखं नेतृत्व आणि ज्या परिवाराने बारामती घडवलं तिथं देखील 22 अर्ज माझ्या मते राहिलेले आहेत। आम्ही आपल्याकडे 32 अर्ज होते, आम्ही बऱ्याचशा लोकांना विनंती केली आणि कुठेतरी 7 अर्जांवर येऊन ही निवडणूक येऊन थांबलेली आहे। तर आता असं वाटतं की हे राजकारण बरंच जुनं यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घडत आलेलं आहे आणि हेच माझं म्हणणं आहे की जर महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं करू शकते तर ते राहुरीसाठी का नाही। शेवटी दोन्हीही परिस्थित्या एक समान होत्या। स्वर्गीय दादा त्यांचं नेतृत्वही तेवढं सक्षम होतं, दादांनाही जवळपास 6-7 टर्म झाले होते। स्वर्गीय कडिले साहेब पण 6 टर्म आमदार राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आहे। पण आता हे काय माझ्यासाठी नवं नाही। अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचं षडयंत्र हे आमच्या परिवाराने अनेक वर्ष पत्कारलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत की जरी महाविकास आघाडीने राज्यस्तरावर 2 वेगळ्या भूमिका घेतल्या असतील तरी आता त्या गोष्टी मागे ठेवून आम्हाला पुढे जाऊन आमच्या उमेदवारासाठी ताकद लावायची आहे।